विषय बालभारती इयत्ता दुसरी घटक 32 चतुर बिरबल। निर्मिती श्री ललितकुमार कैलास पाटील, जीप प्राथमिक शाळा खडके बुद्रुक, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव। मुलांनो, तुम्ही अकबर आणि बिरबलाच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत, तर आज मी तुम्हाला अशीच एक अकबर आणि बिरबलाची गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीचं नाव आहे चतुर बिरबल। एकदा शिवराम आपली गाय घेऊन बाजारात निघाला। हे त्याच गावच्या शंकरने पाहिले। शंकरच्या मनात आले कपट। तो शिवरामच्या मागोमाग चालू लागला। वाटेत त्याने दांडगाईने शिवरामची गाय आपल्या ताब्यात घेतली आणि ती आपलीच म्हणून तो तिला बाजारात विकायला नेऊ लागला। शिवराम ऐकेना। तेव्हा शंकरने त्याला मारले आणि बळजबरीने गाय घेऊन तो बाजारात गेला। बिचारा शिवराम राजधानीत आला आणि त्याने अकबर बादशाहांकडे तक्रार नेली। बादशाहांनी ते प्रकरण बिरबलाकडे सोपवले। बिरबलाने सर्व हकीकत ऐकून घेतली। शिपायाला पाठवून शंकरला गाय घेऊन दरबारात येण्यास सांगितले। दुसऱ्या दिवशी दोघेही दरबारात आल्यावर बिरबलाने शंकरला विचारले, काय रे, ही गाय कुणाची? तो म्हणाला, सरकार, ही गाय माझी आहे। हा माझ्यावर उगाच चोरीचा आड घेत आहे। ते ऐकून बिरबलाने शिवरामला गायीचे नाव विचारले। त्याने हरिणी असे तिचे नाव सांगितले। त्यावर बिरबल म्हणाला, तुम्ही आता 50 पावलं दूर जाऊन उभे राहा आणि दोघंही हरिणी म्हणून या गायीला हाक मारा। त्याचप्रमाणे ते दोघे 50 पावले दूर गेले। दोघांनीही गायीला हाक मारली। त्याचबरोबर ती गाय सरळ शिवरामच्या जवळ येऊन उभी राहिली व त्याच्या अंगाला आपले अंग घासू लागली। ते पाहून बिरबलाला खरा मालक कोण व खोटा मालक कोण ते समजले। आणखी खात्री करण्याकरिता तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही दोघं पाठ फिरवून सरळ चालू लागा, एक उजव्या बाजूनं आणि दुसरा डाव्या बाजूनं। त्याप्रमाणे ते दोघे चालू लागताच गाय सरळ शिवरामच्या मागोमाग निघाली। ते पाहिल्याबरोबर बिरबलाने शंकरला दरडावून विचारले, काय रे, तू दुसऱ्याची गाय नेलीस आणि वर खोटं बोलतोस? शंकर काय बोलणार? त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला। बिरबलाने शिवरामला त्याची गाय घेऊन जाण्यास सांगितले आणि शंकरला शिक्षा केली।